बुलेटिनची सुरुवात करूया छगन भुजबळ यांच्या संदर्भातल्या एका बातमीनं। राज्यसभेनंतर आता मंत्री छगन भुजबळ शासकीय बंगल्यावरून चर्चेत आले आहेत। भुजबळांच्या सातपुडा या शासकीय बंगल्यावरून एक वाद निर्माण झाला। मुंबईतल्या गिरगावातील दुभाष लेनमधील गोखले इमारतीचे मालक कुणालाच सापडत नाहीयेत। त्यानंतर इमारत मालकाला थेट सातपुडा बंगल्यावर बोलावलं। त्यामुळे पुनर्विकासाचे धागे थेट मंत्र्यांच्या बंगल्याशी जोडले गेले आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान आता जाहिरात देणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला ताब्यात सुद्धा घेतलंय आणि त्यातून नेमकं काय सत्य समोर आलंय बघूयात। भुजबळांच्या शासकीय बंगल्याशी पुनर्विकासाचं कनेक्शन। इमारत मालकाला विकासकानं थेट सातपुड्यावर बोलावलं। पुनर्विकासाच्या जाहिरातीवरून नवं वादळ। छगन भुजबळांची दिल्लीवारी हुकली असतानाच आता ते वास्तव्यास असलेल्या सातपुडा या शासकीय बंगल्याच्या निमित्ताने एक वाद निर्माण झालाय। मुंबईतल्या गिरगावातील दुभाष लेनमधील गोखले इमारतीचे मालक कुणालाच सापडत नाहीयेत। परिसरातल्या इमारतीच्या पुनर्विकासात अडथळा ठरत असल्यानं एके डेव्हलपर्स या बिल्डरनं एका इंग्रजी वृत्तपत्रात जाहिरात दिली। या जाहिरातीत त्यांनी इमारतीच्या मालकानं 15 दिवसात सातपुडा बंगल्याच्या आवारातील खोली क्रमांक 40 मध्ये येऊन भेटावं असं मालकाला बजावलंय। ही माहिती समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला। या प्रकरणाची राज्यपालांमार्फत चौकशीची मागणी त्यांनी केली आहे। मंत्री छगन भुजबळ यांचा सातपुडा बंगला हा जनतेच्या पैशाने बांधलेला बंगला आहे। फक्त सरकारी काम करण्यासाठी किंवा एका मंत्र्याच्या राहण्यासाठी त्याचा कुठच्याही प्रकारे गैरवापर केला जाता कामा नये। पण आत्ताच्या घटकेला एका रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी एके डेव्हलपर्स नावाच्या एका बिल्डरने हा पत्ता देऊन एका घर मालकाला तिकडे बोलवलंय। तर कोण आहे हा एके डेव्हलपर? त्याची चौकशी झाली पाहिजे। छगन भुजबळांनी याचं लिखित उत्तर दिलं पाहिजे, नाहीतर राज्यपालांनी याच्यावर चौकशी लावून योग्य ती कारवाई केली पाहिजे। विकासकानं सातपुडा बंगल्याचा पत्ता नोटीसवर दिल्याची भुजबळांच्या कार्यालयानंही दखल घेतली। या प्रकरणी त्यांच्या कार्यालयानं एक पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली। त्यात म्हटलंय, भुजबळांच्या शासकीय निवासस्थानाचा गैरवापर करत एके डेव्हलपर्स या विकासकाकडून जाहिरात 2 जून रोजी इंग्रजी वृत्तपत्रात जाहिरात छापून आली। संबंधित विकासक आणि जाहिरातीशी भुजबळ किंवा कार्यालयातील कोणाचाही संबंध नाही। जाहिरातीत उल्लेख केलेली खोली क्रमांक 40 सातपुडा या निवासस्थानी नाही। जाहिरात छापून आलेल्या संबंधित संस्थेबरोबर चर्चा, जाहिरात कुणी दिली याचा शोध सुरू आहे। ही जाहिरात म्हणजे अतिशय गंभीर बाब आहे। मलबार हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहोत। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं भुजबळांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं। एवढंच नाही तर या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे। भुजबळांच्या कार्यालयानं वायुवेगानं या संदर्भात आपलं म्हणणं मांडलं असलं तरी तो एके डेव्हलपर्स कोण आहे हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। गिरगावसारख्या दक्षिण मुंबईतील मोक्याच्या जागेचा पुनर्विकास करणारा बिल्डर एका सरकारी बंगल्याचा पत्ता नोटीसमध्ये कसा टाकतो हा सवाल आता विचारला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।